स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की नागपंचमीची पूजा घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करावी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर उद्या आहे नागपंचमी। नागपंचमीची पूजा कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या पूजेसाठी साहित्य कोणते लागते तर सर्वप्रथम कोणत्याही कार्याआधी आपल्याला दिवा लावायचा असतो। म्हणून मी एक तुपाचा दिवा घेतलेला आहे। हळदी, कुंकू, त्यासोबत चंदन अति महत्त्वाचे असते। यामध्ये चंदन आहे। त्यानंतर प्रसादासाठी आपल्याला फुटाणे घ्यायचे आहे, लाह्या घ्यायच्या आहे, दूध घ्यायचे आहे, कापूर घ्यायचा आहे, त्याचप्रमाणे पाणी घ्यायचे आहे, धूपबत्ती आणि माचीस या सगळ्यांसाठी आपल्याला आवश्यक असेलच। चला तर मग आता पूजा मांडणी कशी करायची हे आपण बघूया। एक पाट घ्यायचा आहे, त्या पाटावर कंपळा अंथरायचा आहे आणि पूजेसाठी आपल्याला अशी नागदेवतेची प्रतिमा लागेल। आता बघा, ही प्रतिमा मांडताना ही जी नागदेवतेची प्रतिमा आहे ती मी एका पांढऱ्या पेजवर काढलेली आहे। सुरुवातीला काय करायचे आहे की ही प्रतिमा आपल्या मुलांची जी पाटी असते त्या पाटीवर खडूने ही रांगोळी काढायची, त्यासोबत 5 साप काढायचे आणि ती पाटी घेऊन आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा आमच्या शाळेमध्ये जायचो। शाळेमध्ये तिथे लाह्या, फुटाणे आणि त्या पाटीची पूजा करायचो। आता ती पद्धत नाही, पण तरीही खरी अशाच पद्धतीने करतात। आता हे जे साप आहे ते साप 5च काढायचे असतात। काढताना बऱ्याचदा आपल्या पाटीवर खडून असताना हे जे चंदन असतं त्या चंदनाचा वापर करून ते 5 नाग आपल्या बोटाने काढतात। पण मी असे ते एका पेजवर काढून घेतलेले आहे। किंवा बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपले जे तांदूळ असतात तांदळाचे नाग असे 5 आपल्या पाटावर काढतात। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते। माझ्या घरची ही जी पद्धत आहे ती आम्ही वर्षानुवर्षे अशीच करतो। तर आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, ही जे आहे पूजा साहित्य हे आपण इथे ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। दिवा लागल्यानंतर हे जे दूध आहे दुधाच्या वाटीमध्ये फूल डुबवायचं आणि ते असं या रांगोळीवर आणि सापांवर शिंपडायचं। ते शिंपडल्यानंतर पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये फूल डुबवायचं आणि मग ते पाणी असं त्याच्यावर शिंपडायचं। हे केल्यानंतर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे। या रांगोळीची त्याला 5 टिक्के लावावे, असं कुंकू लावावं, सापांची सुद्धा पूजा करून घ्यावी। अशा पद्धतीने आपल्याला यांचं पूजन करायचं आहे। दुधाने ते फूल चिटकत असल्यास ठीक आहे, नाहीतर ते फूल असं वरती वाहून द्यावे। हे सगळं केल्यानंतर आपल्याला नैवेद्यासाठी तिथे लाह्या, फुटाणे आणि दूध या तिघांचा एकत्रित नैवेद्य आपल्याला इथे ठेवायचा आहे। सोबतच पाणी सुद्धा या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे। यामध्ये आणखी एक पद्धत अशी की ही सगळी पूजा केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नारळाची आवश्यकता असते। ते नारळ इथे या पूजेच्या ठिकाणी ठेवायचं। त्या नारळाला हळदी कुंकू वाहायचं। हळदी कुंकू वाहल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे नारळ आपल्याला आपल्या घरातच किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन ते आपल्याला फोडायचं आहे। नंतर त्या नारळाचा प्रसाद, या लाह्या आणि फुटाण्यांचा प्रसाद आपल्याला घरातील सगळ्यांना आणि आजूबाजूला वाटायचा आहे। कापूर लावायचा आहे आणि आपल्या घरातील जेवढेही मुलं, मोठे माणसं असतील त्या तो असा कापूर त्यांना घ्यायला तुम्हाला सांगायचा आहे। तो कापूर घ्यायचा आहे आणि मनोमन आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र म्हणजे अनंतादि नागोभ्यो नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। अशा प्रकारे नागपंचमीची पूजा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या घरच्या घरी करायची आहे। आता बघा, आमच्याकडे पद्धत अशी आहे की हे जे लाह्या आणि फुटाणे आहे ते आम्ही मिक्स करतो आणि एकत्र करतो आणि घराच्या पूर्ण कोपऱ्यामध्ये, घरातले जेवढे कोपरे असतील त्या कोपऱ्यामध्ये लाह्या, फुटाणे मागच्या दारापासून समोरच्या दारापर्यंत आम्ही टाकत आणतो। आणि तुमच्याही घरी अशी पद्धत असल्यास नक्कीच करा। आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला हे नारळ फोडायचं आहे आणि नारळाचा, लाह्या, फुटाण्यांचा प्रसाद घरातील सगळ्यांना, त्याचप्रमाणे बाहेरच्या सगळ्यांना तुम्हाला तो प्रसाद द्यायचा आहे।
अशा प्रकारे नागपंचमीची पूजा साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत रहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।